वर्षीप्रमाणे आई भराडी देवीचं दर्शन घेतलं। या ठिकाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुख समृद्धी देव अशी आई भराडीकडे प्रार्थना केली। त्याचबरोबर शिवसेनेचा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भरारी घेऊन दे अशी आई भराडीकडे प्रार्थना केली। त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून, मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व भराडी भागाच्या भाविकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लाखो भाविक या ठिकाणी भराडी देवीला येतात, आपल्या इच्छा पुऱ्या करतात। त्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी आई भराडीकडे प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य दे अशी प्रार्थना या ठिकाणी करतो। मोठ्या प्रमाणात शिवसेना सोडून जात आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरं तर जे स्वार्थ होता त्या स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत, परंतु याआधी सुद्धा सामान्यतः माणसांनी, कोकणातल्या माणसांनी शिवसेना वाढवली होती आणि त्या सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेना वाढवू। मजबूत जोड आहे नाही, आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये ज्या पद्धतीने एकमेकात कुराडखोडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसासाठीच फक्त आज शिंदेचा वापर भाजप करून घेत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही शिंदेची जागा निश्चितपणे भाजप दाखवेल। राहुल गांधी यांचा राजीनामा शिवसेनेने एका दिवसात त्या ठिकाणी घेतला गेला होता, कृषी मंत्र्यांच्या बाबतीत तसं काही होतं दिसत नाहीये, काय सांगाल? नाही, आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही। आज धनंजय मुंडे असून देत, कृषी मंत्री असून देत, आता सुनील केदार यांचा अध्यक्षाने ताबडतोब या ठिकाणी आमदारकी रद्द केली होती, परंतु अशी रद्द करत या ठिकाणी केली जात नाही। राज ठाकरेंची भेट घेतली, शिवसेना राज ठाकरेंची जवळीक करण्याचा प्रयत्न करते, काय वाटतं? आता भाजप नसल्यामुळे ते पर्याय शोधत आहेत।